भाऊ काय सांगाल, आज राज्यभरातील जे कृषी निर्विष्ट जे संघटना आहे मापदतची संपाची हाक दिलेली आहे. आज राज्यभरात सर्व संपाचं वातावरण काय सांगाल? मागच्या 5-6 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये अनधिकृत एसटी बियाणं जे आहे कापसाचं हे मोठ्या प्रमाणावरती एप्रिल-मे महिन्यामध्येच राज्यात दाखल होते आणि ते विना परवानगीचं असल्यामुळे आणि अनधिकृत एजंटच्या माध्यमातून येत असल्यामुळे आणि शेतकरी बंधूंना उत्पादनाची भूल दिली जाते की तुम्हाला खूप जास्त उत्पादन याच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे दरवर्षी आमचा शेतकरी जो आहे आपल्या ग्रामीण भागातला तो त्यांच्या भूलथापांना बळी पडून हे बियाणं खरेदी करतो आणि जेव्हा उत्पादन हातात यायची वेळ येते तेव्हा त्याच्या हातामध्ये फार कमी एकरी उतारा हात मिळतो. परंतु अधिकृत बिल नसल्यामुळे शेतकरी कुठेही त्याची तक्रार करू शकत नाही. आणि जर आपण राज्यभराचा विचार केला तर जवळजवळ 50 लाखापर्यंत पॅकेट्स हे दरवर्षी राज्यात येत आहे. आम्ही वारंवार राज्य शासनाला कृषी विभागामार्फत विनंती करतोय की आपण हे थांबवा. आपल्या राज्यातलं जे कापसाचं ॲव्हरेज घटलेला आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे, परंतु याची दखल घेतली जात नाहीये. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर याची दखल घेतली तर निश्चितच याच्यामध्ये खूप मोठं उत्पादन आमच्या शेतकऱ्यांचं अधिकृत कापसाचं बियाणं घेतल्यामुळे वाढणार आहे. सोबतच लिंकिंगचा प्रश्न राज्यामध्ये गंभीर आहे. मागच्या 5-6 वर्षामध्ये खत कंपन्या युरिया आणि DAP या खतांच्या सोबत नको असलेलं पेस्टिसाइड, नको असलेलं PDM पोटॅश, झिंक, नॅनो युरिया, नॅनो DAP हे सर्व कृषी केंद्र चालकांच्या माथी मारत आहे. शेतकरी शेवटी कृषी केंद्र चालक हा युरिया आणि DAPच्या सोबतच मग ते नाईलाजाने शेतकऱ्याला विकतो. शेतकऱ्याला विकल्यानंतर तक्रार झाल्यास कृषी केंद्र चालकाच्या लायसन्सवर कारवाई होते. अशा सध्या सर्व राज्यभरातच प्रकार सुरू आहे. त्याच्यानंतर जे साथी पोर्टल केंद्र सरकार लागू करते देशामध्ये त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा तीव्र विरोध आहे. त्याला साथी पोर्टलमध्ये शासनाने कंपनी पातळीवर आणि वितरक पातळी म्हणजे वितरक कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांच्यापर्यंतच फक्त साथी पोर्टल लागू करावं अशी एक मागणी आहे. रासायनिक खतं पोहोच मिळावं ती एक मागणी आहे. त्याच्यानंतर कृषी केंद्र चालकाला साक्षीदार करावं. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी कोणत्याही निविष्ठाचं म्हणजे खत, कीटकनाशक आणि बियाणे जर एखादं सॅम्पल फेल आलं तर त्याच्यामध्ये कारवाई जी आहे कोर्ट केसेस आहेत त्या कंपनीवरती कराव्या. त्याच्यात आम्हाला साक्षीदार करा दुकानदाराला. आम्ही सांगू आम्ही सीलबंद विकलाय, आम्ही सीलबंद घेतलेला आहे, तर त्याच्यात आम्हाला साक्षीदार करावा हा एक मुद्दा आहे. आमची सॅम्पलची जी अमाऊंट रक्कम वर्षानुवर्ष 2002 पासून राज्य शासनाकडे पेंडिंग आहे ती राज्य शासन आमचे पैसे द्यायला सुद्धा शासन तयार नाही आहे. ती कोट्यवधी रुपये आमच्या शासनाकडे अडकलेले आहेत, ते सुद्धा आम्हाला परत द्यावे. आज एक बियाण्याचं सॅम्पल जर एखाद्या कृषी अधिकाऱ्याने एखाद्या ठिकाणी काढलं तर 2-2 हजार रुपयापर्यंत त्या सॅम्पलची रक्कम होते. त्याच्यामुळे आमचा दुकानदार आज आर्थिक अडचणीमध्ये येतो. हे असे अनेक मुद्दे आहेत. एक्सपायर कीटकनाशकचा मुद्दा आहे. आज तुम्ही जर विचार केला कोकणामध्ये आंबा उत्पादक जो शेतकरी आहे तर त्या आंबा उत्पादक शेतकरी आज अडचणीमध्ये आला आहे. त्याच्यामध्ये आमचा कृषी केंद्र चालक सुद्धा त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेला आहे. त्यामुळे आमची हे अशा सर्व मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहे आणि त्याची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंदवरच्या निर्णयावर ठाम आहोत. भाऊ आता आपण याच्या अगोदरही सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. सरकारला वेळोवेळी आपल्या पदाधिकारी असाल, आपण असाल, इथे निवेदनच्या स्वरूपात असेल किंवा बैठकांच्या स्वरूपात असेल, त्यानंतरही परत एकदा आपल्याला संपाची आग द्यावी लागली आहे. आत्ता नसेल तर पुढचं पाऊल काय असणार? आजचा हा बंद राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्र हे 100% बंद आहेत आणि हा बेमुदत बंद आहे. आणि या बंदाला देशातील जे सर्व कृषी केंद्र चालकांच्या संघटना वेगवेगळ्या राज्यातल्या आहे त्यांनी सर्वांनी पाठिंबा म्हणून आज 1 दिवसाचा देशव्यापी बंद पाडलेला आहे. म्हणजे आज देशातले सर्व 100% कृषी केंद्र हे बंद आहेत. आपण आपल्या लेवलवरती खात्री करू शकता. जर या बेमुदत बंदला शासनाने आम्हाला अपेक्षित प्रतिसाद नाही दिला तर आम्ही पुढचं पाऊल म्हणजे जे अनुदानित खत वितरण प्रणालीसाठी पॉस मशीन आम्ही वापरतो ते पॉस मशीन आम्ही शासनाकडे सरेंडर करणार आहोत. एखाद्या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की कुठलीही वस्तू बोगस निघाली तर त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे, मात्र विक्रेत्यावर कारवाई होते तर सरकार कुठेतरी कंपन्यांना पाठीशी घालतं असं वाटतं? नाही, याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रकार नाही आहे. काय झालेलं आहे की वर्षानुवर्ष जुने कायदे या ठिकाणी अंमलात आणले जात आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने शासनाने क्रिमिनलमध्ये आता किंवा आपण बघतोय की नवीन लॉ आणला, परंतु आमच्या या रासायनिक खतांच्या कीटकनाशकांच्या बियाण्याच्या व्यवसायामध्ये फार इंग्रजांच्या काळातलेच कायदे आजही चालू आहे. त्याच्यामध्ये शासनाने आमची दखल घ्यावी. शासनाने त्याच्यावरती थोडंसं रिशफल करून आजच्या चालू स्थितीमध्ये काय योग्य आहे अयोग्य आहे त्या पद्धतीने शासनाने विचार करावा आणि त्या कायद्यांमध्ये यथोचित बदल करणं काळानुरूप गरजेचं असतं. त्या पद्धतीने बदल करावा अशी आमची मागणी आहे. आमच्या मागण्या